मामा मामी वगैरे तिथं नाथेचं बंधन आहे. तर ह्या दृष्टिकोनातून मला अश्विनीचा फोन आला, धमात विधी करायचा आहे ना. लगेच अश्विनीला सांगितलं ठीक आहे वगैरे. मग ते यांची तारीख ठरली 1 जून. त्या हिशोबाने मी त्यांना होकार दिला आणि त्याच आलेलो आहे कांडगावमध्ये. तर रमाकांतने जे घर बांधलं, अश्विनी आहे, रमाकांत आहे, तिच्या आईवडील आहे, म्हणजे सगळ्यांची साथ असेल. रमाकांतला तिच्या आईवडिलांची साथ असेल, बाबासाहेबांच्या, बुद्धांच्या, सर्वच महापुरुषांचे आशीर्वाद आहेत. आपण नोकरीला लागतो, काम करतो, त्याच्यामुळे त्यांचे फार उपकार आहेत आमच्यावरती. त्याच्यामुळं घर हे झालेलं आहे, घराला घरपण हे मिळालेलं आहे आणि त्या कष्टातनं त्यांनी इमारत उभा केलेली आहे. तर असंच त्यांची प्रगती झाली पाहिजे, तुमची सर्वांचीच प्रगती झाली पाहिजे, तुम्हाला सर्वांना सुख मिळालं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही चांगल्या रीतीनं चांगलं काम करा, वाईट कर्म कुठलेही करू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय करा, जे बुद्धांनी सांगितले अर्थदीपभव, म्हणजे स्वतः स्वयंप्रकाश व्हा. ह्या पाली शब्दाचा अर्थ आहे तो अर्थदीपभवचा. भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम ह्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे सर्वांचं कल्याण होऊ, ह्या गोष्टी आपण जपल्या पाहिजेत, आपल्या डोक्यात ठेवल्या पाहिजेत. जरा दुसरी गोष्ट म्हणजे सांगावी झाली तर तुम्ही आम्ही सर्वजण शिकलेलो आहे आणि बाबासाहेबांनी एक संदेश दिलेला आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बुद्धांचा संदेश आता तुम्हाला सांगितले, सत्यमेव जयते एक बुद्धांचा संदेश आहे आणि अत्यदीपभव आता जे मी बोललो तुम्हाला. तर त्या दृष्टिकोनातून बाबा अंधश्रद्धेच्या गोष्टी ज्या आहेत की बाबा होमवन करणं किंवा बाकी पूजा अर्चा किंवा कर्मकांड करणं, सत्यनारायणची पूजा घालणं, हे तुम्ही सर्वांनीच जरा महिलांनी डोक्यात जर जास्त घेतलं तर ते उलट महिला ही घर घडवू शकते आणि पुरुषांना, मुलांना, मुलींना ती चांगलं घडवू शकते. महिलांच्या डोक्यातलं जे अंधश्रद्धेचं जे वेळ लागलेलं आहे देवाधर्माचं, ते जर महिलेच्या डोक्यातनं गेले तर पुरुषाला ती घडवू शकते. म्हणून तुम्ही ते काम करा आणि ते काम तुम्ही अंधश्रद्धेचं काम दूर करशीला किंवा कर्मकांडातून बाहेर होशीला, मुक्त होशीला. बाबासाहेबांच्या, बुद्धांच्या विचाराप्रमाणे तुम्ही राहशीला. त्या दृष्टिकोनात तुम्हाला रमाकांत कांडगावकर यांच्या गृहप्रवेशाच्या त्या घरी तुम्हाला मी संदेश देतो. हे माझे तुम्हाला विचार प्रगट करतो आणि जे बाबासाहेबांनी बऱ्याच गोष्टी सांगितले, बुद्धांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, त्या विचारावरती जाण्याचा प्रयत्न करूया आणि कर्मकांडात थोडंसं बाजूला व्हायचं प्रयत्न करूया. देवाला नमस्कार करणे किंवा देवाच्या पाया पडणे किंवा घरामध्ये देव ठेवणे, 33 कोटी देव असतील, आणखीन काय असतील ते जरासं प्रयत्न करूया. म्हणजे बाबा असं त्याच्या बुद्धांनी जो धम्म दिला आहे बुद्धांचा, तो बुद्धांचा धम्म आहे, तो बाबासाहेबांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 नागपूर या पवित्र भूमीच्या ठिकाणी दिलेला आहे. तर त्या दृष्टिकोनातून सर्वच तुमच्या आमच्यावरची धुरा बाबासाहेबांनी आणि बुद्धांनी सोपवलेली आहे. ती जी धुरा सोपवलेली आहे विचाराची, ती विचाराची देवाणघेवाण तुम्ही आम्ही सर्वजण करूया आणि ते तुम्ही कराल अशी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी आयुष्मान शुद्धोधन शांतीरत्न इथं विधिकर्ता म्हणून तुम्ही मला बोलवलं, त्याबद्दल तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि मी माझं मनोगत इथं थांबवतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.